नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या धाराशिवच्या नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा होती. दुपारी 1 वाजता शहराच्या नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती. बैठक सुरू होण्याअगोदर बैठकीच्या दालनात नेहमीप्रमाणे पत्रकार बांधव आणि नगरपरिषदेचे सदस्य बसलेले होते. बैठक सुरू होताच पत्रकार बैठकीच्या दालनात दिसताच पत्रकारांनी बाहेर जावं असं नगराध्यक्ष नेहा काकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंधारे यांनी फरमान काढलं आणि बैठकीच्या दालनातून पत्रकारांना बाहेर काढण्याचा आदेश होताच विरोधी पक्षाचे नगरसेवक यावर उठून नेहमीच सर्वसाधारण सभेला आपण प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बैठकीत बसू देतो, याहीवेळी त्यांना बसू द्या असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते प्रदीप मुंडे, माजी सभापती राहिलेले सचिन उर्फ राजाभाऊ पवार, सिद्धार्थ बनसोडे, घाडगे आदींनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला आणि एकच त्यामुळं गोंधळ सुरू झाला. तरीही या विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या म्हणण्याकडं पीठासीन अधिकारी असलेल्या नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी दुर्लक्ष केलं. पत्रकारांना सभागृहातून बाहेर जावं लागलं. आजच्या सर्वसाधारण सभेत नागरिकांच्या सुविधेसंदर्भात कचऱ्याची समस्या म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचा प्रश्न आदी महत्त्वाचे विषय आहेत. आणि याबाबत सत्ताधारी पक्षानं काय भूमिका घेतली नागरिकांना कळू नये याच उद्देशानं पारदर्शकपणे आम्ही कारभार करू असं सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या ते जे सांगतात त्याच्या उलट असं काम सभागृहातील भाजपच्या सदस्यांनी, भाजपच्या नगराध्यक्षांनी केल्याचं आज दिसून आलं आहे. हे असं का करण्यात आलं? असे कोणत्या गोपनीय अशा प्रश्नावर सभागृहात चर्चा होणार होती की ती शहरवासियांना कळू नये असं नगराध्यक्ष आणि त्यांच्या समर्थकांचं होतं का? यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तर यापुढीलही सर्वसाधारण सभांना पत्रकारांना प्रवेश दिला जाणार की नाही हाही प्रश्न राहणार आहे. आणि त्यावर मग नेमके भाजपचे कर्ते धरते आमदार राणा जगजितसिंह पाटील काय भूमिका घेतात की तेही सभागृहात जे आपले समर्थक करतायत ते योग्य आहे असं मानून त्याकडं दुर्लक्ष करतात, हे पण नजीकच्या काळातच आपणा सर्वांना कळणार आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं धाराशिव नगर परिषदेत सत्तेवर असलेल्या भाजपच्या मंडळींनी मुस्कटदाबीचा प्रकार केलेला आहे आणि तो निषेधार्थ आहे. आजच्या या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस यांच्या नगरसेवकांना
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जे की विरोधी वाकावरच आहे ते साथ देतील अशी पत्रकारांची अपेक्षा होती. मात्र तसं त्यांनी काही या प्रश्नावर आवाजही काढला नाही आणि त्यामुळं पत्रकारांनी मग त्यांनी जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्यानं एका सार्वजनिक कार्यक्रमात जे त्या वक्तव्य केलं होतं की जे व्हायरल झालं त्यावरही चर्चा झाली. ते म्हणजे तुतारी और कमल में कुछ फरक नहीं है आणि ह्याचंच त्यांनी प्रतिकृतीच सभागृहातल्या त्यांच्या सर्व नगरसेवकांच्या कृतीतून दाखवून दिलेली आहे हे मात्र नक्की. दिवाळी ऑफर 3 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट साठी 10% व्याजदर. ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत मर्यादित. जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे सुरक्षित ठेव. 21 वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था. आपला पैसा आपल्याच गावात, इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही. गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योगधंद्याला वाढवा. ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था. 21 वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग अ संस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोलार कोल्ड स्टोरेज व गोडवण बांधणीसाठी जागेची खरेदी झाली असून 1 वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प. येत्या 15 फेब्रुवारीला मोठा असा शिवभक्तांचा मेळा होणार आहे. कारण त्या दिवशी महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त धाराशिव शहरानजीकच्या वडगाव सिद्धेश्वर येथील सिद्धेश्वर मंदिरात मोठा कार्यक्रम होत असतो. मोठ्या प्रमाणात भाविक तिथं दर्शनाला जात असतात आणि एक छोटीशी यात्रा पण तिथे भरते. वडगाव सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट आणि वडगाव सिद्धेश्वरचे ग्रामस्थ या सर्वांनी मिळून 12 फेब्रुवारीपासूनच महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यात मग भजन आहे, कीर्तन आहे, लावण्य रंग हा पण कार्यक्रम आहे. या महाशिवरात्रीनिमित्त या सर्व कार्यक्रमांचं भाविकांसाठी आयोजन केल्याची माहिती वडगाव सिद्धेश्वरच्या येथील ग्रामस्थांनी दिलेली आहे. तेव्हा याचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आव्हान पण वडगाव सिद्धेश्वर येथील सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी केलं आहे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.